नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। जे युवक बँकिंग किंवा फायनान्स क्षेत्रामध्ये काम करू इच्छितात त्यांच्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी उपलब्ध झाली असून IBPS या बँकिंग क्षेत्रासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना भरती करणाऱ्या संस्थेद्वारे PO या पदासाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध केला। सदर नोटिफिकेशन 30/6/2025 रोजी प्रसिद्ध केले गेले असून सदर पदभरतीची संख्या ही 5208 आहे। या पदभरतीमध्ये बदल अपेक्षित आहे, कारण प्रसिद्ध झालेल्या नोटिफिकेशनमध्ये दिल्याप्रमाणे पदसंख्येत बदल संभवतो। प्रोबेशनरी ऑफिसर असे या पदाचे नाव असून या पदासाठी 1/7/2025 पासून ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 21/7/2025 आहे व या पदासाठी शैक्षणिक योग्यता पदवी आहे। तुमची पदवी 21/7/2025 पर्यंत तुम्हाला मिळाली पाहिजे। सदर पदासाठी वेतनमान हे अनुमानित वेतनमान 75,000 ते 80,000च्या आसपास असू शकेल। वेतनमान हे 7व्या वेतन आयोगाप्रमाणे असून सर्व भत्त्यासहित हे अंदाजे वेतन मी आपणास सांगत आहे। मित्रांनो, या परीक्षेसाठी 2 श्रेणीमध्ये परीक्षा होणार असून मेन्स आणि प्रिलिम्स अशा 2 परीक्षा असतील। मेन्स ही ऑक्टोबर 2025 तर प्रिलिम्स ऑगस्ट 2025 मध्ये होईल। या पदासाठी वयोमर्यादा 1/7/2025 रोजी 20 वर्षे पूर्ण ते 30 वर्षापर्यंत असेल, परंतु सरकारी आदेशानुसार कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशन दिले गेलेले आहे। म्हणजेच OBCसाठी 3 वर्ष, SC ST साठी 5 वर्ष व एक्स सर्व्हिसमॅनसाठी 5 वर्ष, तसेच दिव्यांग व्यक्तीसाठी श्रेणीवार 10, 13 आणि 15 वर्षांचं एज रिलॅक्सेशन दिलं गेलं आहे। मित्रांनो, सिलेक्शन प्रोसेसमध्ये काही बदल झाले असून यात प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू व फायनल लिस्ट लागणार आहे। प्रिलिम्समध्ये इंग्रजी विषयाचे 30 प्रश्न 30 मार्काला असून त्यासाठी तुम्हाला 20 मिनिटं वेळ मिळेल। न्यूमेरिकल एबिलिटीसाठी 35 प्रश्न असून 30 मार्काचे आहेत व वेळ ही 20 मिनिटं असेल। रिझनिंग एबिलिटीला 35 मार्क असून 40 मार्काचा पेपर असेल व यासाठी ही 20 मिनिटं वेळ म्हणजेच तुम्हाला एका तासात 100 प्रश्न 100 मार्काचे असतील। मार्कामध्ये तुम्हाला मायनस मार्किंग सिस्टम असल्यामुळे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंगचा सामना करावा लागू शकतो। प्रिलिम्समध्ये तुमचं मेरिट लागल्यानंतर तुमची मेन्स परीक्षा असेल व मेन परीक्षेत यावर्षी बदल केले गेले आहेत। मेन परीक्षेत जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस, डिजिटल फायनान्शियल अवेअरनेस यावर एक पेपर होईल, ज्यात 35 प्रश्नासाठी 50 मार्क असतील व वेळ 25 मिनिटं असेल। डाटा ॲनालिसिसमध्ये 35 प्रश्न 50 मार्कासाठी व वेळ 45 मिनिटं असेल। रिझनिंगमध्ये 40 प्रश्न 60 मार्कासाठी असतील व 50 मिनिटं वेळ असेल। इंग्रजीत 35 प्रश्न 40 मार्कासाठी असतील व वेळही 40 मिनिटं असेल। म्हणजेच एकंदरीत तुम्हाला 145 प्रश्न 200 मार्क व 160 मिनिटं वेळ मिळेल। पण त्यानंतर आणखी 2 प्रश्नांची एक परीक्षा होईल, जी कम्प्युटर बेस असेल व त्यासाठी तुम्हाला 25 मार्क व 30 मिनिटाचा वेळ दिला जाईल। रिझल्ट लागल्यानंतर तुमची पर्सनॅलिटी टेस्ट होईल, जी बहुतांशी सायकोमेट्री टेस्ट असू शकते असा अंदाज आहे। या टेस्टमध्ये दिले जाणारे मार्क तुमच्या इंटरव्ह्यू पॅनलसमोर दिले जाऊ शकतात, म्हणजेच त्या आधारावर तुमचा इंटरव्ह्यू असू शकतो। आपल्याला सर्व परीक्षा निगेटिव्ह मार्कावर आधारित असून प्रिलिम्स व मेन्समध्ये निगेटिव्ह मार्क असल्यामुळे तुम्हाला परीक्षा खूप काळजीपूर्वक द्यायला हवी। इंटरव्ह्यू 100 मार्काचा असून जनरल कॅटेगरीला कमीत कमी 40पेक्षा जास्त मार्क्स मिळायला हवेत, तर SC ST OBCसाठी कमीत कमी 35 मार्क मिळायला हवेत। मित्रांनो, या परीक्षेचा लेवल कठीण असतो, परंतु जे युवक चांगला अभ्यास करतील व पेपर सोडवतील त्यांच्यासाठी ही परीक्षा उत्तम आहे। मित्रांनो, ऑफिशियल नोटिफिकेशन हे 53 पानाचे असून जवळपास सर्व महत्त्वाचे मुद्दे मी यामध्ये अधोरेखित केले आहेत। तरीही तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती मिळवू शकता।